विकासाऐवजी वादविवाद, जिल्हा नियोजन बैठकीत आमदारांची चकमक. जिल्हा विकासकामांच्या आढाव्यासाठी दिनांक 5 जून रोजी नियोजन भवनात झालेली जिल्हा नियोजन समितीची बैठक राजकीय रणांगण ठरली. पालकमंत्री आकाश पुणकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीत भाजपा आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात दलित वस्ती निधीच्या वाटपावरून दुपारी 4 वाजताच्या सुमारास तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने दोघे आमदार एकमेकांकडे धावून गेले आणि सभागृहात अश्लील भाषा वापरत एकमेकांवर तुटून पडले. उपस्थित अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत हाणामारी टाळली. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात आणि जनतेत संतापाची लाट उसळली असून गंभीर विषयावरील ही असंसदीय वर्तनाची घटना म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचा कळस असल्याची टीका होत आहे. प्रशासनाने यापुढील बैठका सुरळीत पार पाडाव्यात यासाठी नव्या नियमावलीची तयारी सुरू केली आहे. त्याच्यावर चर्चा करत असताना विनाकारणपणे विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा उद्धव साहेबांचा आमदार आहे, याचा आवाज दबणार नाही. जिल्ह्याचे 29 कोटी ग्रामीण भागाचे रस्त्याचे व आज आमच्या मतदारसंघाचे टोगाळलेले गड्डे पडलेले आहेत, ऍक्सिडेंट होऊन राहिले. 29 कोटी रुपये आमचे वापस गेले. याला जबाबदार कोण आहे? 8व्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला. 8व्या महिन्यात 300 कोटीचा संपूर्ण निधी 10 मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला, आपल्या जिल्ह्यामध्ये आला 10 मार्चला. यांनी 31 तारखेला शेवटच्या क्षणात रिलीज केले. मग 8व्या महिन्यात प्रमा गेला, त्या 20 दिवस तुम्ही काय केला नाही बा? म्हणजे जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही, अशी भूमिका यांची होती. म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही 20 दिवस आणि 29 कोटी जिल्ह्याचे परत गेले. थोडंसं अतिशयोक्ती होऊन राहिली. शेवटी मी काही बोललो तरी तिथं अनेक लोक पाहणारे होते. बैठक सुरू असताना काही विषयांवर चर्चा सुरू असताना पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं की 2-3 लोक नितीन देशमुखचे समर्थकही असू शकतात, ते शूटिंग करून राहिले आणि म्हणून जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वजा सूचना आपले आकाशभाऊ पुणकर आमचे पालकमंत्री यांनी केल्या. त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला. या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला, माझाही वाढला. ते खुर्चीवर उभे राहून बोलले, मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि 3 मिनिटांनंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर 1 तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर 1 तास बैठकी झाली, सरळ आटोपलं. परंतु काही माध्यमांमध्ये असं आलं की आपण शिवीगाळ केली, खूप बाचाबाची झाली. त्यामुळे मग आमचे समर्थक त्यांचे समर्थक मग त्या DPCच्या हॉलसमोर जमा होणे हा सर्व प्रकार शेवटी लोकभावना आहे असा प्रकार झाला. मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की राजकीय विरोधक जे असतात ते विरोधक होऊ शकतात, त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. आपण दुश्मन कोणाला समजता कामा नये. आणि सत्ताधारी आमदार असताना, भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि माझ्याकडून मी विषय तो तेव्हाच संपवलेला आहे. वाद हे मी याला शब्द म्हणणार नाही. विकासाच्या मुद्द्यांवर बऱ्याच गोष्टीवर मतांतर होत असतात. त्यातला एक हा भाग होता. आज मीटिंग चालू होती, मीटिंगमध्ये वाद झाले असते आणि ज्या प्रमाणात न्यूज चॅनलमध्ये दाखवण्यात आलं की एकमेकांच्या अंगावर जाऊन गेले असं तर झालं, तर मग कोण ना कोणी तर मीटिंगच्या बाहेर पडलं असतं ना. मग सर्व मीटिंग आम्ही सोबत संपवून आम्ही मीटिंगच्या बाहेर सोबत आलो. या मतमतांतर होत असतात आणि असले पाहिजे. बाहेरही कार्यकर्ते एकामेकांच्या समोर अमरासमोर आले, पोलिसांनी मध्ये साहजिक आहे. कोणी दबाव आणून असं दाखवत असेल की आम्ही दबावाने आमचं काम करू शकतो, तर आम्ही काय हातात हे थोडी केलेलं आहे. आमचे कार्यकर्ते त्याच दमाचे आहेत. नेमका कोणता विषय होता? नाही, विकासाच्या मुद्द्यांवर मतमतांतर असते.